या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। यावेळी या योजनांचा लाभ शेतकरी वर्गाला मिळाला असून तो अद्यापपर्यंत बँक खात्यात जमा न झाल्याचे तक्रार काही शेतकऱ्यांनी केला। त्यावर प्रशासनाकडून आलेले अनुदान ICICI बँकेमार्फत शेतकऱ्यांना बँक खात्यात वर्ग केल्याचे सांगण्यात आले। सर, प्रामुख्याने अडचणी ह्या येतात की अकाउंट नंबर डज नॉट एक्झिस्ट हेच एरर्स असतात। आता यात विषय काय होतोय की जे अकाउंट नंबर आहे त्यात काही अकाउंटला पुढे 0 लावलेले असतात, पण यादीत 0 लागून येत नाही, त्याच्यामुळे ते अकाउंट डायरेक्ट फेल होतं। दुसरी गोष्ट, बऱ्याच शेतकऱ्यांचे जनधनचे अकाउंट आहे, ते जनधनच्या अकाउंटचा एक पहिला नियम काय आहे की वर्षभरात त्याच्यात फक्त 50,000ची एंट्री झालेली पाहिजे, पूर्ण आवक जावक 50,000चा झालेला पाहिजे। आणि मग अशा वेळी जर पूर्ण वर्षात 41-45,000 ज्या लोकांचे झालेले तर त्यांचं पेमेंट पुन्हा फेल जातं आणि ते अकाउंट डायरेक्ट फ्रीज होतं। सर, जनधनच्या अकाउंटमध्ये 50,000पेक्षा टोटल वार्षिक एंट्री झाल्या तर ते अकाउंट फ्रीज होतं, क्रेडिट फ्रीज आणि डेबिट फ्रीज अशा याच्यात पण अकाउंट डज नॉट एक्झिस्ट हीच एरर येते। सर, म्हणजे जवळजवळ 45% पेमेंट त्यामुळे फेल जात आहे की अकाउंट आणि त्यानंतर IFSC कोडमध्ये सुद्धा सर IFSC कोड 12 अंकांचा असला पाहिजे, 5वा अंक 0 हा कंपल्सरी असतो, पण तो सुद्धा चुकीचे येतात। सर, आम्ही वारंवार याद्या देतोय, आम्हाला वारंवार तहसीलकडून पण सुधारित याद्या मिळतात, पण जे म्हणजे बेनिफिशियरी कडून आला पाहिजे करेक्ट डेटा तो आम्हाला मिळत नाहीये। सर, आणि अजून तिसरी गोष्ट, अकाउंटचं नाव हे 150 शब्दांपेक्षा जास्त नसू शकतं, पण हे जे आपले एकत्रित गट नंबर आहेत, ज्यांचे एकत्रित सामायिक गट आहेत, तिथे 300, 400, 450 अक्षरांमध्ये नावं जातात, त्यावेळी सुद्धा अमाऊंट ट्रान्झॅक्शन फेल होते। सर, तुम्हाला आता हा जर बँकेचा त्याच्यामध्ये दोष असेल तर मग शेतकरी काय करणार? नाही, ती जी आहे 150 शब्दांपेक्षा जास्त तो जो ती जी अडचण आहे सर ती फक्त 10% पेमेंटला अडचण येते आणि त्याच्यात पण आम्ही बँक लेवलला मग जे सामायिक क्षेत्र आहे त्यातले शेवटचे जे नाव आहे ते काढून ज्यांच्या नावाने अकाउंट नंबर आहे ते प्रोसेस करतोय। सर, आमच्या लेवलला आम्ही जे IFSC कोड आमच्या लक्षात येत आहेत की हे चुकीचे ते बऱ्यापैकी करेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय। सर, फेब्रुवारीपासून आजपर्यंत आपण 56 कोटीचे पेमेंट केले, त्यापैकी 40 कोटींचे यशस्वी पेमेंट झालेले आहेत। सर, आणि 5 कोटी हे अकाउंट डज नॉट एक्झिस्ट मुळे आपण करू शकलेलो नाही अजून, आणि 16 कोटीमध्ये हे IFSC कोड मिसमॅच, अकाउंट नेम मिसमॅच आणि मध्यंतरी जेव्हा बँका मर्ज झाल्या सर तर त्यावेळी सुद्धा IFSC कोडचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम आला होता। तर फक्त एकच विनंती आहे प्रत्येक शेतकरी बांधवांना की तुम्ही अजूनही अकाउंट नंबर, अकाउंटचं नाव आणि IFSC कोड बरोबर द्या, तुमचं पेमेंट जास्तीत जास्त 24 तासात तुमच्या खात्यात येतं। आणि सर, अजून एक गोष्ट की बरेच शेतकरी आमच्यापर्यंत आले की ज्यांचे पेमेंट त्यांनी पासबुक सुद्धा प्रिंट करून आणलेलं होतं, पासबुकमध्ये पेमेंट दिसत नाही, आणि ज्यावेळी त्यांना सांगितलं की याच्या मागचं पासबुक प्रिंट करून आणून द्या तर त्या मागच्या पासबुक प्रिंटिंग मध्ये ते पेमेंट आलेलं असतं। तर हा पण गैरसमज होतोय, प्लीज आपण तो सॉल्व्ह करू। बँक खात्यात असणाऱ्या त्रुटीमुळे हे अनुदान याच बँकेकडे पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। शेतकरी बँकेत चक्रा मारतात, मात्र अपेक्षित सहकार्य मिळत नाही। यावर कोकाटे यांनी बँक खाते अद्ययावत करण्याची मोहीम राबवावी अशी सूचना केल्या। SCN न्यूज साठी अक्षय गायकवाड। तेवढ्या गावच्या शेतकऱ्यांना एक वार देऊन त्या ठिकाणी बसून त्या अकाउंटमध्ये करेक्शन करता येतात, त्या दृष्टीने तुम्ही टाइम आउट प्रोग्राम त्या लोकांना त्या तलाट्यांना आमच्या तहसीलदारांना बरोबर घेऊन तलाट्यांना तिथं बोलून घ्या, तलाठी गावाची आणि बँकर त्या ठिकाणी एकत्र बसून बँकेत बैठक घेऊन रोजचं एक काम घ्या, एका दिवस वेगळा होणार नाही। आणि मग त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तुम्ही दूर कशा करायच्या? उदाहरणार्थ 50,000 तुमच्या टर्नओव्हर अपेक्षित त्याच्या खात्यावर, मग अशा वेळेस तुम्हाला दुसरं खातं उघडायचं आहे का? मग त्यांनी दुसरं खातं उघडलं पाहिजे का? काय केलं पाहिजे? नाही सर, दुसरं खातं नाही उघडलं पाहिजे। जे अकाउंट फ्रीज झालेले आहेत ना तिथे त्यांनी फक्त 50 रुपयाची जरी एंट्री केली तरी
ते अकाउंट चालू होतं असे आपण हो, जर पण ते त्यांना तुम्ही जागेवर सांगा की त्याच्यात करून घ्या ना. 50 रुपये काम करेल, रोजचं 2 तास काम करेल. तो सगळा 2 तास काम करेल, तुमच्या बँकेत रुपये येईल आणि एक गाव करून टाकेल. किती का बँकेला असं सांगा जनधनचे खाते ज्याने अर्ज दिला त्याचं खातं त्याच दिवशी लगेच क्लिअर झालं पाहिजे. जनधन जनधन झालं पाहिजे. ते करत नाही 8-10 दिवस तुम्ही पैसे आले का परत रिटर्न येतात. जनधनचं आम्ही अर्ज दिला लगेच ते काम झालं पाहिजे बँकेनं. जनधनचे अकाउंट सर ऐका ना, तुमचे ते जे अकाउंट आहे ना ते IDBI, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र